आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. निपाणी मतदारसंघाचा विकास करताना जात पात धर्म पंथ न पाहता मानवतेचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून विकासाभिमुख कार्य केले आहे, असे प्रतिपादन आमदार शशिकला जोल्ले यांनी केले. राज्याच्या कॅबिनेट मंत्रिपदाच्या कार्यकाळात निपाणी मतदारसंघासह राज्यभर अनेक लोकोपयोगी योजना राबवण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. ज्योतिर्लिंग मंदिर, महादेव मंदिर व जैन बस्ती कमान बांधकामासाठी निधी देण्यात येणार असून बोरगावच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या विकास कामांची परतफेड म्हणून बोरगावकरांनी मतदानाच्या माध्यमातून पाठिंबा द्यावा, असे आवाहन आमदार जोल्ले यांनी केले. त्या बोरगाव तालुका निपाणी येथे नम्म क्लिनिकचे उद्घाटन तसेच शेतकऱ्यांसाठी गंगा कल्याण बोर योजना, मयत निधी, रोहिदास मंदिरासाठी 5 लाख रुपये, बुरखेमळा पाणंद रस्त्यासाठी 15 लाख, खोत वसाहत रस्त्यासाठी 25 लाख, कमत रस्त्यासाठी 45 लाख व इचलकरंजी रोड गटार निर्मितीसाठी 65 लाख रुपये अशा एकूण सुमारे 1.5 कोटी रुपयांच्या विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. यावेळी प्रमुख उपस्थिती माजी खासदार व बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांची होती. प्रारंभी आमदार शशिकला जोल्ले यांच्या हस्ते नम्म क्लिनिक व विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपण व झाडाला पाणी घालून करण्यात आली. कार्यक्रमात आमदार शशिकला जोल्ले व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांचा बोरगाव भाजप कमिटी, विविध संस्था, मंदिर समिती व आरोग्य खात्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले म्हणाले की जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाल्यानंतर बँकेला ऊर्जित अवस्था आणण्याचा प्रयत्न केला असून आतापर्यंत सुमारे 350 कोटी रुपयांच्या ठेवीचा टप्पा पार करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना 0% व्याजदराने पीक कर्ज तसेच 3% दराने ट्रॅक्टर कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. भविष्यात ग्रामीण PKPS संस्थांना सक्षम करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी हलशुगर संचालक व नगरसेवक शरद जंगटे म्हणाले की आमदार शशिकला जोल्ले व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नातून बोरगावमध्ये 1.5 कोटी रुपयांहून अधिक विकास कामे मंजूर झाली असून आगामी निवडणुकीत बोरगावमधून निश्चितच मताधिक्य देण्यात येईल, असे सांगितले. यावेळी हालशुगरचे उपाध्यक्ष पवन पाटील, संचालक जयकुमार खोत, श्रीकांत बन्ने, भाजप निपाणी ग्रामीण अध्यक्ष बाळासाहेब कदम, BK महाजन, बंडू माळी, डॉ. शंकर पाटील आदींनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अजित कांबळे यांनी केले. कार्यक्रमास हलशुगर संचालक भरत नसलापुरे, देवप्पा देवकते, जवाहर शुगर संचालक शीतल अमनावर, दादासो भादुले, आरोग्य अधिकारी विलोल जोशी, तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र खंडाळे, डॉ. वरुणकुमार तेरदाळे, युनुस मुलानी, राजशेखर हिरेमठ, फिरोज अफराज, महिपती खोत महाराज, शंकर गुरव, जितू पाटील, भरत पाटील, संजय महाजन, बबन रेंदाळे, सर्जेराव धनवडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. माजी मंत्री ज्याने आपली विकासातून आपली ओळख तयार केली, ज्याने विकासातून आपलं नाव तयार केलं, अशा सन्माननीय क्रियाशील आमदार मान्य शशिकला जोल्ले वहिनी, बेळगाव जिल्ह्याचे नेते, तसेच DCC बँकेचे चेअरमन, बिरेश्वर बँकेचे संस्थापक चेअरमन मान्य अण्णासाहेब जोल्ले यांच्या संयुक्त प्रयत्नातून, आणि विशेष उल्लेख करावा होतो ज्यावेळेला खरोखरच आम्ही एकसंबा किंवा भिवशीत जातो त्यावेळेला शरद जंगटे साहेब हे कायम आपली एक 4 चौघांची फौज घेऊन तिथं विकास कामासाठी काहीतरी मागणी करायला आलेला असतात. मी चेष्टेनं कायम शरद जंगटेंना म्हणत असतो, प्रत्येक वेळा तुम्ही ज्या लागलाय जरा आम्हाला पण काहीतरी विकास कामाचा वाटा ठेवा, नाही तर प्रत्येक वेळा बोरगावलाच घेऊन जाऊ नका, असं चेष्टेनं जरी म्हणत असलो तरी आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील सर्व संचालक मंडळ मित्रांनो, बोरगावचं आता बऱ्याच विकास कामाचं उद्घाटन वहिनीने केलेलं आहे. ज्या माध्यमातून विकास कामाची घोडदौड, बोरगावसाठी केलेली विकास कामं आणि विकास कामाची केलेली घोडदौड, यातून एवढंच मला सांगावं होतं, फक्त आम्ही बोलत नाही तर वहिनी बोलते, हे विकास कामाच्या माध्यमातून आम्ही बोलतो, विकास कामं करूनच आम्ही बोलतो. फक्त फुकटच्या वल्गना करून जाणारी वहिनींची सवय नाही, फक्त आश्वासन देऊन जाणारी वहिनींची सवय नाही. आम्ही जे बोलतो ते करतो, आणि करत असताना विकास कामं करताना कुठल्याही जातीचा किंवा धर्माचा कधी विचार केला नाही. सर्व धर्मियांना सोबत घेऊन जाऊन आम्ही सर्व विकास कामं केले आहेत. त्याचं एक नितांत उदाहरण म्हणून बोरगाव आहे. बोरगावला बघा किती विकास कामं केलेले आहेत. मी एवढंच बोरगाववासींना मी विनंती आणि आवाहन करू इच्छितो, जेवढी विकास कामं बोरगावात झालेले आहेत त्याच्या माध्यमातून
आपण अण्णा वहिनींच्या पाठीशी कंबरपिनी राहण्यासाठी त्यांना मतांची एक थोडीशी जर आपण ओटी घातली, मतांची ओटी घालून बोरगावात सुद्धा आम्ही कुठं कमी नाही, जसं तुम्ही विकास कामं करता त्या पद्धतीनं आम्ही मतासाठी सुद्धा तुम्हाला कधी कमी पडणार नाही, एवढंच तुम्ही बोरगाववासींनी सांगावा आणि बोरगाववासींनी अण्णा वहिनींच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहावा. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीसाठी आपण दाखवून देऊया, फक्त तुम्ही वहिनी विकास कामच करत नाही तर आम्ही सुद्धा तुम्हाला मताची घोडदौड तुमच्या पाठीमागे कायम चालू ठेवू. तुम्हाला जास्तीत जास्त बोरगाव व बोरगाव परिसरातून मताधिक्य देऊन आम्ही अण्णा वहिनींच्या पाठीशी, भाजपच्या पाठीशी कसं आहोत हे दाखवून द्यावं, एवढीच मी विनंती करतो. व्यासपीठावर मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. त्याप्रमाणे व्यासपीठावरील सर्वच मान्यवर वहिनी 30 वर्षामध्ये आमच्या गावात असलं विकास कामं कधीच आम्ही बघितलेलं नाहीये. सीसी रोड तुम्ही 1-1 किलोमीटर पर्यंत सीसी रोडचं आमच्या गावाला मंजुरी दिला. मायनॉरिटीमध्ये 3 कोटी मंजूर होऊन फक्त 6 महिने झालेला आहे. परत तुम्ही आणि कोट्यावधीचा निधी दिला. वहिनी मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की बोरगावच्या लोकांच्याकडून ह्या मागे काय चुका झाल्यात माहित नाही, पण आता आम्हाला सगळं ते कळून चुकलं नाही वहिनी. इथून पुढे आम्ही बोरगावातून तुम्हाला भरघोस म्हणजे 50% 60% दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. आणि वहिनी फारच आता बोरगावमध्ये हे झालेलं आहे. आता तुम्ही सर्व समाजाला भरपूर निधी दिलेला आहे. मुसलमान समाजाला म्हणा, शादी महल, कंपाऊंड, परत ग्रामदेवत असलेलं बावडंगलीच्या दर्ग्यामध्ये पूर्ण कॉन्क्रिटीकरण, परत शेतकऱ्यांच्यासाठी जे बोरवेलचे तुम्ही हे करून दिला. परत पानंद रस्ता वहिनी आमचं कामत रोड पानंद रस्ता कमीत कमी मी ज्यावेळेला बारको होतो त्यावेळेला कधी तर म्हणून टाकलं होतं ते हे वहिनीच्या नजरेस आणून दिला. पटेला 5 मिनिटात 45 लाखाचा निधी आम्हाला दिला. परत बोरगाव सर्कल टू आपल्या मदरसापर्यंत 65 लाखचं ड्रेनेज कामाचं हे दिलं. परत खोत वसातला जाणं म्हणजे एवढं मुश्किल होतं. तिथली लोक जाऊन आम्ही वहिनीसनी फक्त 15 दिवसाच्या मागे भेटून असं विनंती केलं, वहिनी आमच्या शाळेच्या पोऱ्याला जाणं येण्याचं अडचण व्हायला लागलंय. दुसऱ्या दिवशीच मला वहिनी फोन केलाय, शरदान ते प्रपोजल घेऊन ये आणि आपण ते करून द्यायचं आहे. आणि त्याला बी लगेच 25 लाख रुपयाची वहिनीने माझी निधीत केलेले आहे. आणि सर्व समाजासाठी अण्णा वहिनीचं काय नाही काय कामाचं हे मिळालेलंच आहे. त्याच्याबद्दल आम्ही सर्व बोरगावकर आणि सकल भाजप कार्यकर्ते अण्णा वहिनीचं आभार मानून मी इथं थांबतो. ते तुम्ही फलाला आणायचं का नाही कर्तव्य तुमचं. आणि जर तुमच्या डोक्यात काहीतरी दुसरं आलं तर देव बघणारा आहे. म्हणून तिसऱ्यांदा आलो, दुसऱ्यांदाच मला पळवायला लावता. हे काय माहेरमध्ये मुलगीला फार दिवस ठेवून घेऊ नका, सासरी पाठवा म्हणून हाहाकार झाला होता आपल्या निप्पाणीत. सगळीजण ताकद लावून आम्हाला पाडायचा विषय केला होता, परंतु देवानं माझा हात सोडला नाही. माहेरमध्येच तू सेवा कर म्हणून 3 वेळेला मला इथं जिंकवलं आणि सेवा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आज चालू आहे. म्हणून काय होईल कसं होईल ह्याच्याबद्दल मी विचार करणार नाही. मी माझं कर्तव्य आहे. तुमच्या मुलगीला तुम्ही संधी दिलाय, मी माझ्या कामाच्या स्वरूपातनं तुम्हाला ते पोचपावती करायचं माझं कर्तव्य आहे. देव बघणारा मोठा आहे, त्याच्याकडं आपण नमस्कार करत राहायचं तर देवाचं जे कृपा आहे ते कृपा असणारच आहे. आज हे नम्मक क्लिनिक झालं. तुम्हाला हे नम्मक क्लिनिक बद्दल थोडंसं निप्पाणी तालुक्याचं माहिती मी तुम्हाला देऊ इच्छितो की निप्पाणीमध्ये गांधी हॉस्पिटल आहे. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. गांधी हॉस्पिटलमध्ये इतकं डिलेव्हरी होत होतं की महिन्याला 200-300 100च्या वर 200च्या आसपास डिलेव्हरी होत होतं. त्यांना करायला तिथं चांगलं व्यवस्था नव्हतं. ज्या वेळेला मागच्या वेळेला तुम्ही सगळ्यांनी अण्णासाहेब जोल्लेजींना खासदार म्हणून केला होता, त्यांच्या माध्यमातून मी केंद्राला जाऊन मोदीजींच्याकडे भेटून आई आणि मुलांचं हेल्थ केअर, मदर अँड चाइल्ड हेल्थ केअर म्हणजे आईला पण गर्भावस्थेमध्ये चांगलं डिलेव्हरीचं व्यवस्था व्हायला पाहिजे आणि जन्माला आलेल्या बाळाचं पण चांगल्या पद्धतीनं व्यवस्था व्हायला पाहिजे. कारण डिलेव्हरीमध्ये आई वारलेलं कित्येक उदाहरण बघितलोय आम्ही डिलेव्हरीत व्यवस्था नसल्यामुळं. आणि जन्माला आलेलं बाळ किती आजारानं तुम्ही बेळगावला घेऊन जावा, कोल्हापूरला घेऊन जावा असं होत होतं. तिथं व्यवस्था नव्हतं, ICU नव्हतं, NICU नव्हतं. म्हणून अण्णांच्या मदतीनं मी केंद्राकडून 8 कोटी रुपये खर्च करून आई आणि बाळाचं मदर अँड चाइल्ड हेल्थ केअर सेंटर आपण निप्पाणीमध्ये सुसज्जित बांधलेलं आहे. तिथं सगळं व्यवस्था आहे.
आणि गांधी हॉस्पिटल देखील गळत होतं, ते देखील आपण रिपेरी केलेलं आहे। एवढंच नाही तर आपल्या निप्पाणी भाग खूप मोठा आहे, तिथं एक्सटेन्शन एरिया बाहेर फार वाढलंय, म्हणून तिथं अर्बन हेल्थ सेंटर देखील आम्ही ह्या कोल्हापूर रोडला मंजूर आणि एक छोटंसं दवाखाना आम्ही मंजूर करून आणलं। ते सुद्धा गेल्या 4 वर्ष झालं तिथं कार्यरत आहे। कारण का सांगायला लागलोय, ह्याकडसनं काहीतरी डिलेव्हरी पेशंट नाहीतर काहीतरी पेशंट गांधी हॉस्पिटलला जाऊ तोपर्यंत काय नाही म्हटलं तरी 3-4 किलोमीटर आपल्याला जायला लागतंय। म्हणून ह्या बाजूलाच आम्ही एक दवाखाना केला तर इथं ट्रीटमेंट घेऊन तिकडं जाऊ शकते, म्हणून अर्बन हेल्थ सेंटर हे आपण निप्पाणीमध्ये इकडे कोल्हापूर रोडला म्हणजे बस स्टँड आहे तिकडं, कोर्ट आहे तिकडं, त्या बाजूला आम्ही सुरुवात केलं गेल्या 4 वर्षामध्ये। त्याच्यानंतर अजूनही जत्रट वेस म्हणजे जिथं स्लम आहे, कुठं गरीब आहेत, कुठं कामगार आहेत, तिथं देखील छोटी छोटी असं नम क्लिनिक आपण सुरू करायला पाहिजे। निप्पाणी मोठं आहे, निप्पाणीच्या नंतर बोरगाव मोठं आहे, म्हणून आम्ही त्या वेळेचे आपले मुख्यमंत्री बसवराज बोम्माईजींना विनंती केलं, मला निप्पाणीला 3 नम क्लिनिक मला पाहिजे। तर निप्पाणीत 2 साल ते गेल्या 2 वर्ष झालं ते उद्घाटन झालं, तर आज देखील बोरगावचं हे उद्घाटन करायला लागलं। ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಆಯ್ಕೆಯಾದ ಮೇಲೆ ಸತ್ಕಾರ ಮಾಡಿಕ್ಕಾಗಿ ಅವರನ್ನು ಕೂಡ ಅಭಿನಂದಿಸ್ತೇನೆ। ಈಗಾಗಲೇ ಬಹುತೇಕ ನೀವು ನಮ್ಮ ಕ್ಲಿನಿಕ್ ಮತ್ತು ರಸ್ತೆಗಳ ಉದ್ಘಾಟನೆಗಳನ್ನ ಮಾಡಿದ್ದೇವೆ, ಇವು ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ವರ್ಕ್ ಅಂತೂ ಚಾಲೂನ ಅದಾವ। ಆದರೆ DC ಬ್ಯಾಂಕ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ಆದ ನಂತರ ನವೆಂಬರ್ನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಹೊಸ ಟೀಮ್ ಬಂದ ನಂತರ ಇವತ್ತು ಈಗಾಗಲೇ DC ಬ್ಯಾಂಕಿನ ಮುಖಾಂತರ ಸಾಕಷ್ಟು ಹೊಸ ಸ್ಕೀಮ್ಗಳು ಕೂಡ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಅದರಲ್ಲಿ ಕೂಡ PKPS ಮುಖಾಂತರ 0% ಮತ್ತು ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ ಮತ್ತು ಪೈಪ್ಲೈನ್ ಸಲುವಾಗಿ 3%, ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಎಲ್ಲ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಸೊಸೈಟಿಯ ಸೆಕ್ರೆಟರಿ ಮತ್ತು ಆ ಕರ್ಮಚಾರಿಗಳು ಒಂದು ಹೆಲ್ತ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್, ಲೈಫ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಮತ್ತು ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಕೂಡ ಕೊಡುವಂಥ ಒಂದು ಯೋಜನೆ। ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಇನ್ನು ಮುಂದಿನ ದಿನಮಾನದಲ್ಲಿ ಆ ಫ್ಯಾಕ್ಸ್ ಸೊಸೈಟಿ ವತಿಯಿಂದ PKPS ಸೊಸೈಟಿ ವತಿಯಿಂದ SHG ಗ್ರೂಪ್ದವ್ರು ಕೂಡ 0% ಸಾಲವನ್ನು ಈಗಾಗಲೇ ಯೋಜನೆ ಚಾಲೂ ಅದ। ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ನಾನ್ ಅಗ್ರಿಕಲ್ಚರ್ ಲೋನ್ ಏನು ನಾವು ಅಗ್ರಿಕಲ್ಚರ್ ಸಲುವಾಗಿ ಅಷ್ಟೇ ಕೊಡ್ತಿದ್ದೆವು, ಇನ್ನು ಮೇಲೆ ಏನೊಂದು ಬೇರೆ ಬ್ಯಾಂಕ್ನಲ್ಲಿ ಲೋನ್ ಸಿಗ್ತದೆ ಅದನ್ನು ಕೂಡ ಸೊಸೈಟಿ ಮುಖಾಂತರ ಕೂಡ ನಮ್ಮ DC ಬ್ಯಾಂಕ್ ಬ್ರಾಂಚ್ನಲ್ಲಿ ಏನು ಲೋನ್ ಸಿಗ್ತದೋ ಅದು ಕೂಡ ನಮ್ಮ ಈ ಸೊಸೈಟಿ ಮುಖಾಂತರ ಕೊಡುವಂಥ ಒಂದು ಯೋಜನೆಗಳನ್ನ ಇದೇ 26 ತಾರೀಕಿನಂದು ಲಾಂಚ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಈ ಎಲ್ಲ ಹೊಸ ಸ್ಕೀಮ್ಗಳು ಈಗಾಗಲೇ ಸುಮಾರು ಡಿಪಾಸಿಟ್ ಕಮ್ಮಿ ಆಗ್ತದ ಅದಂತ ಹೇಳ್ತಿದ್ರು, ಅದರಲ್ಲಿ ಕೂಡ ಇವತ್ತು 2 ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಸುಮಾರು 350ರಿಂದ 400 ಕೋಟಿಯ ಡಿಪಾಸಿಟ್ ಕೂಡ ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ। DC ಬ್ಯಾಂಕ್ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಮುನ್ನಡೆಯುತ್ತದೆ। ಆದ ಕಾರಣ ಮುಂದಿನ ದಿನಮಾನದಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ಶರತ್ ಜಾಗಟೆ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಗೋಮಟೇಶ್ ಕೃಷಿ ಪತ್ತಿನ ಸಹಕಾರ ಸಂಘ ಈಗಾಗಲೇ ಪ್ರಾರಂಭ, ಅದು ಪತ್ತು ಕೂಡ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆವು। ಯಾರ ಹೆಚ್ಚು ಬೇಕಾದರೂ ಕೂಡ ಅಲ್ಲಿ ತಾವು ಭಾಗಿಯಾದ್ರೆ ಮೇಲೆ ನಾವು ಹೆಚ್ಚಿನ ಒಂದು ಪತ್ತನ್ನು ಕೊಡುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆ, ಬೇಗನೆ ಕೊಡುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆ, ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ ಸಾಲಿಗೋಸ್ಕರ ನೀವು ಬರೀ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ರೈತರಿಗೆ ಎಲ್ಲಿ कमी ಸಿಗ್ತದ महाराष्ट्राने ಇರ್ಬೋದು। राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा।